विरुद्ध आवाज। दिनांक 20/8/2024 रोजी अनुसूचित जाती जमातींतर्फे नवापूर येथील तहसीलदार यांना निवेदन। अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकतेच 1/8/2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडा झाल्या आहेत। त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटना, संविधान बचाव बाबत अनेक संस्था, सुविध वकील यांनी एकत्र येत संपूर्ण भारत बंदचे आयोजन केले आहे। आदिवासींवर खरे तर गेल्या काही वर्षात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अन्यायाचा कहर झाला आहे। शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था, काही राजकीय संस्था, संघटना, पक्ष यात जाणीवपूर्वक तेल ओतायचे काम करीत आहेत। आदिवासींमध्ये आपापसात भांडणे लावणे, त्यांच्या सांस्कृतिक ठेवा संपवण्यात जाणीवपूर्वक कार्य करणे, विविध महाकाय प्रकल्प खाजगी शासकीय आणून आदिवासींना जल, जंगल, जमीनपासून हटविणे, हुसकावून लावणे, आदिवासींमध्ये काही विशिष्ट अनावश्यक फुकट्या योजना वापरून त्यांना आळशी परावलंब बनविणे, खोट्या आदिवासींची घुसखोरीस प्रोत्साहन देणे, काही सदन सामाजिक घटकांस आदिवासींचा दर्जा देऊन मूळ आदिवासींचे अस्तित्व नष्ट करणे, आदिवासींचे शैक्षणिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेणे असे कार्यक्रम जाणीवपूर्वक अंमलात आणले जात आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींनी विविध मागणींसंदर्भात निवेदन दिले आहे। तसेच भारत बंदचे हाक देखील देण्यात आले आहे। न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज, नवापूर। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने SC आणि ST यांच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण आणि क्रिमिनल लावण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असंवैधानिक आहे। त्याच्या विरोधामध्ये भारतामध्ये सर्व भारत बंद आहे आणि त्या भारत बंदमध्ये आम्ही सर्व विविध पक्षाचे, संघटनाचे, आदिवासी, दलित बांधव आमचाही सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही नुकतेच तहसीलदार यांना निवेदन सादर केलेले आहे। या बंदसाठी आम्ही सर्वजण त्याच्यात सहभाग नोंदून व्यापारी बंधूंना एक विनंती आहे की या बंदात आपण सर्वांनी सहभाग होऊन आम्हाला सहकार्य करावं, अशा सर्व सामाजिक संघटना असतील, सर्वपक्षीय असतील यांच्यातर्फे आम्ही विनंती करण्यात येत आहे। नमस्कार मित्रांनो, उद्या 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी बंद पाडण्यात आलेला आहे। दिनांक 1 ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला आहे। त्या निवाड्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण आणि त्याच्यात क्रिमिनल तत्व लागू करण्याचे निर्देश दिलेला आहे। एकूणच हा निर्णय संपूर्ण मागासवर्गीय आम्ही दलित, आदिवासी यांच्यावर आघात करणारा आहे आणि त्याच्या निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंदमध्ये आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय, आम्ही आंबेडकरवादी सर्व जनता आणि दलित, आदिवासी सगळे मिळून, सर्व पक्षीय, सर्व संघटना मिळून या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये आम्ही सहभागी होत आहोत आणि त्या दृष्टीने निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार महोदयांकडे आलेलो होतो। या निवेदनाच्या निमित्ताने मी व्यापारी वर्गांनाही विनंती करेन की मागील 2-2.5 वर्षापासून होणारे जे आंदोलने होते त्याच्यात व्यापारी वर्गाने संपूर्ण सहभाग दिला होता आम्हाला। प्रथमतः त्यांचे धन्यवाद म्हणतो मी आणि उद्याच्या बंदसाठी पुन्हा अपील करेन, आवाहन करेन की उद्याच्या दिवशीही आम्हाला आपली जी दुकानं आहे ती बंद ठेवून आपण या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी किंवा त्यांच्या रक्षणासाठी जो आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असं मी या ठिकाणी अपील सर्व मागासवर्गीय जनतेच्या निमित्ताने यांना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।